बांधवांनो, जय मल्हार. धनगर जमातीचे एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम आपण 17 सप्टेंबर पासून जो सुरू केला होता, एका निर्णायक टप्प्यावर आपण आलोय. धनगर महाराष्ट्रातला जागृत झालाय. 60 वर्षांपासून काँग्रेस आणि मित्र पक्षानं फसवणूक केल्यामुळं, आमचा घटनादत्त अधिकार आम्हाला न दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप पक्षाला धनगरांनी मतं दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, भाजपची सत्ता आली, पण त्यांनी धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं वचन आजपर्यंत पाळलं नाही. आता ही फसवणूक गेल्या 11-12 वर्षापासून समाजाची चालली. समाज आता जागा झालाय. लोकांना सगळं कळतंय. परवा संभाजीनगर या ठिकाणी जी निर्णायक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की धनगरांच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी जे आरक्षण रूपी अमृत बाबासाहेबांनी दिलं होतं, इथल्या चतुर आणि भ्रष्ट व्यवस्थेनं जे कैद केलंय, त्याला मुक्त करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जायचंय. आणि जायचं कधी तर 16 तारखेला मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. मल्हारराव होळकर यांचं नाव घेतलं की उत्तर हिंदुस्थानामध्ये काय दरारा होता. दिल्लीचं हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आटकेपार मराठेशाहीची पताका ज्यांनी फडकवली, त्या मल्हारराव होळकरांची जयंती. आणि बांधवांनो, मी महाराष्ट्रातल्या तमाम मल्हार मावळ्यांना, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींना नम्र विनंती करतो की यावेळेस मल्हारराव होळकरांची जयंती आपण मुंबईच्या आझाद मैदानावर साजरी करायची. आपण 16 तारखेला मुंबईत जाणार. याचा रीतसर अर्ज आपण पोलीस स्टेशनला दिलेला आहे. प्रशासनाला रीतसर परवानगी आपण मागितलेली आहे. सध्या अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी संविधानात्मक अधिकाराच्या नुसार जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे. आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दिवसभर हजारोच्या संख्येनं वेगवेगळ्या पक्ष संघटना, वेगवेगळ्या लोकांचे आंदोलनं चालू असतात. त्याच्यामुळं परवानगी नाकारण्याचं सरकारला काहीही कारण नाही. मागच्या वेळेसही नव्हतं. ज्या 21 जानेवारीला आपली परवानगी नाकारली, ते 21 जानेवारीला त्या आझाद मैदानामध्ये आंदोलनं सुरू होती. पण सरकारनं नाकारली परवानगी. आता नाकारता येणार नाही, कारण आपण मुंबईतून येताना सांगून आलो होतो की पुढच्या वेळेस आम्हाला शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं आम्ही येत असताना आम्हाला त्याच संविधानाच्या कक्षेत परवानगी दिली पाहिजे. परवानगी मिळेल यात शंका नाही. म्हणून आता महाराष्ट्रातल्या तमाम मल्हार मावळ्यांना, अहिल्यामाईंच्या लेकींना माझी विनंती आहे. बऱ्याच बांधवांचे फोन येतात, मेसेज येतात, आमच्या भागात दौरा करा, आमच्या भागात या. आता बांधवांनो, दौरा करायला वेळ कुठंच नाहीये. त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीनं तयारी करावी. 15 तारखेला सकाळी 10 वाजता ज्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेहून हा ऐतिहासिक लढा आपण सुरू केला, त्याच जागेवरून आपण मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहोत. रूट कसा असणार आहे हा 1-2-3 दिवसात सर्व बांधवांशी चर्चा करून तो कळवला जाईल. परंतु महत्वाची गोष्ट आहे की किमान 5 दिवस आपल्याला मुंबईत राहावं लागेल. या तयारीनं आपण यावं. मी 5 दिवस याच्यामुळे म्हणतो भावांनो, की 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर प्रत्येकाला वेळ नाही. प्रत्येकाच्या मागे कामं आहेत. कुणाच्या मागे आता हे लग्न सध्या सुरू आहेत. मग लग्नाचं सीझन असल्यामुळं लग्न असतील, शेतीची कामं असतील, म्हणून प्रत्येकाला येताच येईल असं नाही. म्हणून ज्याला जसा वेळ मिळेल तसं यावं. पण 15 तारखेला जालन्यातून निघताना प्रत्येकानं यावं. प्रत्येक मल्हार मावळ्यानं, प्रत्येक अहिल्यामाईच्या लेकीनं 15 तारखेला या. 15 तारखेला तुम्ही आल्यानंतर, तुम्ही एकदा आपण मुंबईला 16 तारखेला गेलो की मग तुम्हाला जसं वापस यायचं, कोणी 17ला वापस या, कोणी 18ला वापस या, कोणी 19ला वापस या, हरकत नाही. आपला प्रश्न सुटल्यावर सगळ्यांनाच आपल्याला वापस यायचंय. पण जर प्रश्न सुटला नाही तर जितके दिवस थांबायचं काम पडेल. इतर आपले बांधव, इतर भगिनी आपल्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही वापस आले तर चालेल. पण 15 तारखेला प्रत्येकानं जालन्याला यायचंय. कारण मी म्हटलंय की सरकार परवानगी देईल यात शंका नाही, परंतु म्हणजे दिली पाहिजे हे नियमानं आहे, पण देईल का नाही यात शंका आहे. म्हणून
जर सरकारनं परवानगी दिली तरी आपण वाजत गाजत जाणार आहे आणि सरकारनं परवानगी नाही दिली तरी वाजत गाजत जाणार आहे. परंतु सरकारनं परवानगी दिली नाही तर वाजत गाजत जात असताना आपल्यासोबत संख्या तितकी लागणार आहे. कारण गनिमी कावा वगैरे हे काही चालत नसतंय. मग कुणी म्हणते की आपण अगोदर मुंबईला जाऊन बसायचं, कुणी म्हणते की गुपचूप जायचं, अशानं होणार नाही. सरकारनं जर परवानगी नाकारली तर जालन्यातून किमान इथूनच तुम्ही लाखोच्या संख्येनं निघालं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या ज्या बांधवांना 16 तारखेला मुंबईत यायचंय त्यांनी 15 तारखेला जालन्यात या. जालन्यात कर्फ्यू लावतात, काय करतात ते करू द्या त्यांना. मागच्या वेळेस त्यांनी नाटकं केले, कर्फ्यू लावला, आम्हाला अटक केली. आता कर्फ्यू लावू द्या, आम्हाला अटक करू द्या, काही करू द्या, पण प्रत्येक मल्हार मावळ्यानं 16 मार्चची मल्हार होळकरांची जयंती मुंबईत साजरी करायची हे आता आपण निर्धार केला पाहिजे. येताना खाली आथरण्यासाठी आपल्याला चटई, चादर जे काय लागेल ते आपलं पाहिजे. अंगावर ओढण्यासाठी चादर आपली आपली पाहिजे. खाण्यापिण्याची व्यवस्था बऱ्यापैकी आपण आपल्या पद्धतीनं नियोजन करतोय करण्याचं. पण एक 4-5 दिवसाचं आपल्यासोबत जे काही वस्तू घेता येतील आपल्याला खाण्यासाठी त्याचंही नियोजन आपण करावं. पण एक हात जोडून परत विनंती आहे की 15 तारखेला जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत तुम्ही जालन्यात आले पाहिजे. तुम्ही नोटीस पाठवू द्या, तुम्हाला नाकाबंदी करून अडवू द्या, काय करायचं ते करू द्या. परवानगी दिली तर झेंडे लावून यायचं आणि नाही दिली तर जालन्यात येईपर्यंत कसंही यायचं. जालन्यात आल्यानंतर आपण आपल्या गाडीला झेंडा लावणार, गळ्यात रुमाल घालणार, पिवळं शर्ट घालणार आणि डेअरिंग के साथ गनिमी कावा नाही. आता गनिमी कावा नाही. परवानगी मिळाली तरी गाडीला झेंडा लावून जायचं आणि परवानगी नाही मिळाली तरी गाडीला झेंडा लावत वाजत गाजत मुंबईच्या आझाद मैदानात आपण जायचंय. त्याच्यामुळं सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की आमचा अंत पाहू नका. आम्ही संविधानिक मार्गानं चालतो, शांततेच्या मार्गानं चालतो, म्हणून कायदेशीर परवानगी आम्हाला द्यावी, आमचा अंत पाहू नये. परत एकदा शंका कुशंका कुणी कसल्याही प्रकारच्या ठेवू नये. आता आमच्या वतीनं कोणीतरी येईल, दौरा होईल ह्या याच्यावर राहू नका. आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या तालुक्यात, आपल्या आपल्या जिल्ह्यात आपण नियोजन करा. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं आवाहन आहे की आपली मीडिया सोशल मीडिया, ज्यांना पत्रकार परिषद घेता येईल, मीडियाला पेपरला बातम्या देता येत असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावर बातम्या द्याव्यात, जनजागृती निर्माण करावी. सर्वात महत्वाचा विषय, तुम्ही ज्या ज्या लोकांना आतापर्यंत मतं देत आलात, मग ते ग्रामपंचायतचा सरपंच असेल, पंचायत समिती झेडपी मेंबर असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, ही लोक तुम्हाला काय मदत करतात ती आता पाहण्याची ही त्यांच्या परीक्षेची वेळ आहे. किंवा येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका बाकी आहेत, ज्या लोकांना निवडणुका लढायच्या आणि धनगरांची मतं पाहिजेत ते काय करतात पाहायचंय. बांधवांनो, सरकार सामदाम दंडभेद या सगळ्या नीतीचा वापर करतंय. ज्या मराठवाड्याच्या भूमीतून एक ऐतिहासिक आंदोलन हा लढा उभा राहिला, हा लढा कमजोर करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या षडयंत्रांचा वापर करत असताना आमचे समाजाचे नेते, आमचे मार्गदर्शक रामरावजी वडकुते साहेब यांना राज्यसभा दिली. मी वडकुते साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल, सरकारचेही आभार मानेल, पण थोडेसे आभार मानेल, खुश होणार नाही. आमच्या समाजाला, आमच्या माणसाला तुम्ही खासदार केलं म्हणून आम्ही आरक्षणाचा प्रश्न विसरून जाऊ असं होणार नाही. आज एक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर झाली, त्याच्याबद्दलही सरकारचा आभार, सगळ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन. कर्जमाफी झाली पण योजनेला नाव दिलं आमच्या अहिल्यादेवी होळकरांचं, त्याच्यातही धनगरांनी उरळून जाऊ नका. वेगवेगळ्या मुद्द्यावर भरकवटीतील तिकडे बारामतीला त्या कॉलेजच्या नावावरून वाद सुरू आहे, इकडं मराठवाड्यातून आंदोलन पेट घेते म्हणून मराठवाड्यात राज्यसभा द्यायची म्हणजे हे लोक शांत बसतील. महाराष्ट्रभर एक योजना शेतकऱ्यांना लागू करायची त्याच्यात अहिल्यादेवींचं नाव द्यायचं म्हणजे लोक चूप बसतील. हा गैरसमज फडणवीसांचा आहे, हे सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर आहे. तुम्ही जर एका राज्यसभेला खुश होणार असाल, तुम्ही जर योजनेला अहिल्यादेवींचं नाव दिलं म्हणून खुश होणार असाल, तुम्ही जर दवाखान्याला अहिल्यादेवींचं नाव दिलं म्हणून खुश होणार असाल, तर आमच्या पिढ्या, आमचे लेकरं भविष्यात माफ नाही करणार तुम्हाला. म्हणून या अशा छोट्या मोठ्या आमिषाला बळी न पडता, कसल्याही प्रकारच्या भेदाच्या राजनीतीला, षडयंत्राला बळी न पडता
आम्ही आमची एकच मागणी, आमचं एकच लक्ष ठाम असलं पाहिजे, ते म्हणजे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी. बांधवांनो, मी 17 सप्टेंबरला सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा दिसत होता, त्या पद्धतीनं मला त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी दिसते. म्हणून बांधवांनो, आपण सुद्धा डोक्यात ठेवा, कुठली योजना, कुठले आमिष, कुठला दबाव, या भानगडीमध्ये आम्ही न पडता आमच्या डोळ्यासमोर फक्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी असली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलंय, मोदीजींनी वचन दिलंय, आता आम्हाला थांबायचं नाही. म्हणून 15 तारखेला सर्वांनी जालन्याला यायचंय. विशेष करून मराठवाडा पूर्ण, विदर्भाचा भाग, संभाजीनगर पासून इकडच्या सगळ्या लोकांनी जालन्याला यायचंय आणि मग आम्ही जो रूट देऊ त्या रूटवर बाकी लोकांनी आम्हाला जॉईन व्हायचंय. 15 तारखेला 10 वाजता जालन्यातून निघायचं, वाजत गाजत निघायचं, परवानगी मिळाली तरी आणि नाही मिळाली तरी. फक्त फरक इतका आहे, परवानगी मिळाल्यानंतर मी एकटा गेलो तरी मला पोलीस जाऊ देतील, पण परवानगी नाही मिळाली तर मला जाऊ देणार नाही. मग दीपक बोराडे हा लढा लढतोय का? तर नाही. दीपक बोराडे हे नाव आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक मल्हार मावळा दीपक बोराडे. म्हणून जर परवानगी न घेता आपल्याला जायचं असेल तर लाखो दीपक बोराडेंना रस्त्यावर यावं लागेल. त्यावेळेस एकट्या दीपक बोराडेला पोलीस अडवतील, लाखो दीपक बोराडेंना पोलीस अडवू शकत नाही. लाखो दीपक बोराडेंना सरकार दाबू शकत नाही. लाखो दीपक बोराडेंपुढं फडणवीसांचं षडयंत्र चालणार नाही. म्हणून 15 तारखेला 10 वाजेपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जालन्याला यायचंय. तिथल्या परवानगीचं, तिथल्या नियोजनाचं बऱ्यापैकी होऊन जाईल, आणि नाही झालं तर आपल्याला नियोजन करायचंय. हाल होतील, होऊ द्या. आम्ही मागच्या वर्षी 16 दिवस पंढरपूरला उपाशी राहिलो, 16 दिवस जालन्यात उपाशी राहिलो. आमचे हाल नाही झाले का? लोक आले, त्यांचे हाल नाही झाले का? मग आमच्या लेकरा बाळांचं कल्याण आम्हाला करायचं असेल आणि आमचे हाल होऊ द्यायचे नसतील, असं होणार नाही भावांनो. कारण क्रांती बलिदान मागत असते. क्रांती घडत असताना त्रास होणारच आहे. तो त्रास सहन करण्याची आमची तयारी ठेवावी लागेल. जितकं नियोजन आमच्याकडनं होईल तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण आम्ही म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? ही लढाई माझी आहे का? ही जबाबदारी माझी आहे का? तर नाही, ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. म्हणून प्रत्येकाला जे जे नियोजन करता येईल ते प्रत्येकानं करावं. 15 तारखेला काही झालं तरी 10 वाजता जालन्यामध्ये यायचंय. 15ला 10 वाजता निघू, 16ला सकाळी 10 वाजता आपण मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचणार आहे. 16ची मल्हारराव होळकरांची 16 तारखेची जयंती ही या देशातली, या जगातली ऐतिहासिक जयंती मुंबईमध्ये आपली साजरी करायची आहे. या क्षणाची साक्षीदार व्हा. आणि मी खात्रीनं सांगतो, महाराष्ट्रातले मल्हार मावळे, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी जर ताकदीनं मुंबईमध्ये आल्या तर मुंबईमधून आपण एसटी आरक्षणाची अंमलबजावणी घेऊनच परत येऊ. फडणवीसांना त्यांनी दिलेला शब्द पाळावा लागेल, ती ताकद आम्हाला दाखवावी लागेल. म्हणून बांधवांनो, आता प्रत्येकानं नियोजन करायचंय. आपापल्या गावात बैठका घ्या, तालुक्यात बैठका घ्या, जिल्ह्याच्या स्तरावर बैठका घ्या. जे नियोजन तुम्हाला करता येईल ते करा. फक्त 15 तारखेला 10 वाजता मुंबईच्या दिशेनं निघायचंय जालन्यातून आणि 16 तारखेला 10 वाजता आझाद मैदानात पोहोचायचंय. एवढं टार्गेट डोक्यात ठेवा. परत एकदा विनंती करतो भावांनो, राज्यकर्त्यांच्या कुठल्याच षडयंत्राला बळी पडू नका. साम दाम दंडभेद ही जी नीती आपण म्हणतो, हजारो वर्षापासून आपण ऐकतो, तर या सामदाम दंडभेद नीती वापरत राज्यकर्ते कपटी कारस्थानं रचून, षडयंत्र रचून हे आंदोलनं, ही लढाया अशा हाणून पाडण्याचं काम करत असतात. आम्हाला आमची एकजूट, आम्हाला आमची ताकद दाखवून द्यायची आहे. त्याच्यामुळे परत एकदा विनंती करतो की यांच्या षडयंत्राला बळी न पडता आपण ताकदीनं मुंबईला जाऊ. आपली मीडिया सोशल मीडिया म्हणून या मीडियाचा, तुमच्या हातात असलेल्या मोबाईलचा वापर आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी, आमच्या पिढ्यांच्या भल्यासाठी, आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या स्वाभिमानाच्या लढ्यासाठी आपण या मोबाईलचा वापर करावा, ही विनंती करतो. कारण तरुणांना हात जोडून विशेष करून विनंती आहे की तरुण या देशाचं भविष्य आहे, या लढ्याचं भविष्य आहे. ही लढाई तरुणांनी जर हातात घेतली तर एका वेगळ्या वळणावर आपण ही लढाई नेऊ शकतो. म्हणून सर्वांनी या मोबाईलचाही वापर आपण ताकदीनं करावा, ही विनंती करतो. धन्यवाद. जय मल्हार.